हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? आज आहे बुधवार. हा बुधवारी दुपारचा मेनू आहे घरचा. 12 वाजलेले आहेत. तर घेतलेले आहेत नाश्त्यासाठी पोहे बनवायला. हे बघा, कढई गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. शेंगदाणे थोडेसे फ्राय करून घेऊया आपण पोह्यामध्ये टाकायला. एक कांदा आणि 4 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता कापून ठेवलेला आहे. हे बघा, शेंगदाणे आपले छान कुरकुरीत झालेले आहेत. आता शेंगदाणे थोडेसे काढून घेऊया मीठ टाकून, आणि फोडणीला मिरची, कढीपत्ता आणि कांदा टाकून घेऊया शेंगदाणे काढून. हे बघा, शेंगदाणे तळलेले आहेत. आणि आता आपल्याला कढीपत्ता, मिरची आणि कांदा, ही 4 मिरच्या, थोडासा कढीपत्ता आणि एक कांदा आहे मोठा. कारण काय, एकट्याचेच पोहे आहेत. पोहे जास्त धुवायचे नाही आहेत आणि पोहे कधी तुटलेले घ्यायचे नाही आहेत. पोहे अख्खेच घ्यायचे, म्हणजे ते छान असे मोकळे सुळसुळीत होतात. आणि पोहे जास्त पाण्यात टाकून एकदाच धुवायचे. जास्त धुतले का ते असे चिखलासारखे होतात आणि चिकट होतात आणि खायला पण टेस्ट लागत नाही आहेत. तर हे बघा, कांदा आपला छान परतायला टाकलेला आहे. हे मीठ टाकले चवीनुसार पोह्याला. हे बघा, कांदा छान नरम झालेला आहे. थोडंसं कांद्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे, कारण का पोहे खूप असे लुसलुशीत होतात आणि खायला पण असे गळ्यामध्ये असे दाटरत नाही आहेत. त्याच्यामुळं कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे. लिंबू आवडत नाही म्हणून मी लिंबू टाकलेलं नाही आहे. तुम्हाला टाकायचं तर नक्की टाकू शकता. आणि साखरही पोरं खात नाहीत तर मी साखरही टाकलेली नाही आहे. हे बघा, आणि राई पण त्यांना आवडत नाही तर मी राईसुद्धा टाकत नाही. फक्त कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, बस एवढंच टाकते. हे बघा, बघू शकता पोहे आपले किती मोकळे झालेले आहेत. हे बघा, हे बघा, छान पोहे किती सुट्टे झालेले आहेत तुम्ही बघू शकता. चला, आता पोहे आपण देऊया त्याला नाश्त्याला. आणि बाजूला अंडे बॉईल करायला ठेवलेले आहेत. आपण अंडा मसाला बनवायचा आहे, सुक्का कांदा टमाटरमध्ये, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, थोडासा कांदा लसूण मसाला, सुक्का बनवायचा तेलावरती. हे बघा, किती छान पोहे झालेत बघू शकता. आणि पोहे एकदम लुसलुशीत आहेत, बिलकुल घशामध्ये अटकत नाही. हे बघा, अंडा मसाला आणि चपात्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण टिफिन भरायला घेऊया, कारण का छोटा चाललेला आहे ऑफिसला. हे बघा, आणि ही माझं सलाड आहे, कारण का आजकाल मी डाएट करते ना, त्याच्यामुळं मी आज दुपारी ही सलाडच खाणार आहे. कांदा, टमाटर आणि थोडेसे चणे बॉईल. तर बघू शकता आपण टिफिन भरतोय. तर हे बघा, त्याची टिफिन आपली चालू आहे भरायची. आणि एक 5, 1:10 झालेले आहेत. मी 12 ते 12:15 वाजता कामावरून आली आणि नंतरनं पोहे आणि ह्याची टिफिन भरलेले आहे. आज कुणाला जेवायला नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या दोघांचंच जेवण होतं. बघू शकता टिफिन आपली रेडी आहे. आता आपण चपात्या भरायला घेऊया. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट आणि शेअर करत जा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. आणि व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट आणि शेअर करत जा. हे बघा, बघू शकता टिफिन आपला रेडी आहे.
हा चाललेला आता ऑफिसला अक्षय. तर हे बघा टिफिन ही मी त्याला देते. तर बघू शकता हा डब्याचं झाकण लावलेलं आहे. टिफिन आपला रेडी आहे. हे बघा आता हे टिफिन आपण देऊया. तर तुम्हाला आज बुधवारचा दुपारचा व्हिडिओ आहे हा बघा, चाललेला ऑफिसला बघू शकता. तर तुम्हाला कसा माझा व्हिडिओ वाटला ते नक्की मला कमेंट करत जा आणि शेअर करत जा. बाय बाय.